पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि मृदुंगाला जे आहे ते मोठं महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं। टाळ बोले चिपळीला हाच माझा छंद असा अभंग देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतो। आळंदी नगरीमध्ये जर आपण पाहिलं तर टाळ आणि मृदुंगांच्या खरेदीमध्ये किंवा टाळ मृदुंगांच्या विक्रीमध्ये वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आता पालखीच्या निमित्तानं झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी पकवाज असेल किंवा टाळ मृदुंग जे आहेत ते तयार करण्याच्या प्रक्रियेला देखील वेग इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथं प्रत्यक्ष कामकाजाला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण थेट विक्रेते जे आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधूया। दादा, तुम्ही साधारणतः किती दिवसापासून या संपूर्ण तयारीला लागत असता आणि कसा प्रतिसाद? तरी सरासरी 1-2 महिन्यापासूनच तयारी सुरू होत असते वारीची। दिंडीचे वगैरे पालखींचे पखवाज वगैरे शाई भरण्यासाठी येत असतात आणि संपूर्ण वारकरी हे आपल्याकडनं शाई वादे पुढे रिपेअर करून येत असतात। एक पकवाज जो आहे तो साधारणतः तयार करण्यासाठी किंवा त्याची संपूर्ण डागडुजी करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो किंवा कसा तुमच्या वेळेचं नियोजन असतं? आता हे असं असतं, कामावर अवलंबून असतं। शाईला 1 दिवस लागतो, पुड्या वगैरे जर वाद्या हे बनवायच्या असला तर याला 2-3 दिवस लागत असतात तयार करायला आणि हे 1-2-4 दिवसात तयार होतं संपूर्ण पकवाज दुरुस्त करून। वारकरी बांधवांचा किंवा होलसेल विक्रेते वगैरे जे आहेत त्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? चांगला प्रतिसाद असतो। आता आपलं कसं आहे, दुकान हे भरपूर वर्षापासून असल्यामुळे वारकऱ्यांची ओढ सगळी इकडे असते। क्वालिटी वगैरे सर्व काम सुंदर प्रकारचं देत असतो आपण, त्यामुळे भरपूर गर्दी होत असते। आता जे महागाईचा सगळ्यांना फटका बसतो तसा तुम्हाला काही फटका बसतोय का? आपल्याकडे सुरुवात साधारणतः किती रुपयांपासून असते आणि किती रुपयांपर्यंत पकवाज पाहायला मिळतो? नाही, महागाईमुळं तर आता सर्व रेट वाढलेच आहेत, पण तरी आपण रिजनेबल होलसेल दरात देत असतो सर्व। म्हणजे आता कसं आहे, खूप जुनं दुकान असल्यामुळं रिटेल वस्तू आपण वारकऱ्यांना 20-25 वर्षापासून त्यांना कमी रेटमध्ये देत असतो। किती रुपयापासून साधारणतः सुरुवात होते पकवाजाची? पकवाज तरी सरासरी 3000 पासून सुरू होत असते, 3000-4000 मालक। एकंदरीतच त्यामुळं वारकरी बांधव जे आहेत त्यांचा देखील मोठा उत्साह आहे तो पाहायला मिळतो। इकडे ही मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तुम्ही काय सांगाल, इथे कसा उत्साह आहे किंवा तुमचं काम कसं सुरू आहे? आहे सुरळीत काम चालू आहे आणि शाई वगैरे लावणे, पकवाजाला रिपेअर करून ठेवणे, तयार करून ओके करून ठेवलेत। आता दिंडेवाले येणार आणि पकवाज घेऊन जाणार। विणे, टाळ, पकवाज सगळं तयारी केलेली भरपूर। एक अंदाज साधारणतः असा सांगितला जातो यंदा की वारकऱ्यांची जी आहे ती पालखीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळेल, त्या दृष्टिकोनातून तुमची कशी तयारी झाली आहे? आहे ना, आम्ही तशी तयारी केलेली आहे। पकवाज वगैरे तयार करून ठेवलेले आहेत, विणे ही सगळी तयारी भरपूर केलेली आहे। एकंदरीतच पालखी सोहळ्याच्या निमित्तानं टाळ आणि मृदुंग असतील किंवा पकवाज असतील यांची देखील मागणी जी आहे ती वाढत असते आणि त्या निमित्तानं इथे तयारी देखील जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, आळंदी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.